वेलकम स्टुडंट. विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय उद्योगांचे जनक जमशेदजी टाटा यांच्याबद्दल थोडी माहिती, ज्यांचं नाव होतं जमशेदजी नसरवानजी टाटा. नवसारी गुजरातमध्ये एका पारशी कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा कापडांचा व्यवसाय होता. त्यांचे शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पूर्ण झाले. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी पदवी प्राप्त केली व तिथे त्यांना ग्रीन स्कॉलरमधून संबोधण्यात आले. त्यांनी टाटा ग्रुपची स्थापना केली व आधुनिक टाटा स्टीलची उभारणी सुद्धा त्यांच्याच प्रयत्नांनी सुरू झाली. भारताचा उच्च शिक्षणामध्ये व विज्ञानामध्ये विकास व्हावा या दृष्टीने विचार करून त्यांनी भारतामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर येथे स्थापना केली व भारताला आधुनिक बनवण्याचा संपूर्ण प्रयत्न त्यांच्या हयातभर त्यांनी केला. भारतामधील पहिले उच्च दर्जाचे हॉटेलसुद्धा त्यांनी बनवले. 1903 मध्ये ते हॉटेल बनवण्यात आले. ताजमहल पॅलेस त्यांनी मुंबईला उभा केला. तसेच भारताला आधुनिक मजबूत औद्योगिक बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. टाटा परिवार हा अत्यंत इमानदार, प्रतिष्ठित असा हा परिवार आहे. त्यांनी त्यांच्या कमाईतील लोकांना सेवा देण्याचे त्यांचे प्रयत्न होते. नफा मिळवण्यापेक्षा देशसेवा ही त्यांची मूळ संकल्पना होती. असे त्यांचे कार्य परोपकारी व इमानदारीचे ठरले होते, जे आजही आपल्याला त्यांच्या परिवाराकडून दिसते आहे. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता कापडाचा, परंतु जमशेदजींनी तो व्यवसाय युरोप, चीन, जपानमध्ये प्रसारित केला. त्यांनी साकची इथे पहिला पोलाद कारखाना उभा केला आणि आज त्याला आपण जमशेदपूर असे म्हणतो. आजही टाटानगर येथे अत्यंत आधुनिक इंडस्ट्रियल झोन आपल्याला तिथे दिसते आहे. बँगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची उभारणी करून त्यांनी कित्येक लोकांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी कापड गिरण्या उभ्या केल्या. त्यांनी हायड्रो इलेक्ट्रिक योजना राबल्या. त्यांनी रेशीम उद्योगाला चालना दिली. पोलाद कारखाने उभे केले आणि अशा रीतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी भारताला अग्रेसर बनवण्याचं काम केलं आणि अशा रीतीनं ते फादर ऑफ इंडस्ट्रीज ठरले. 1874 मध्ये नागपूरला 1.5 लाखाची गुंतवणूक करून त्यांनी सेंट्रल इंडिया स्पिनिंग व विविंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली. कारण विदर्भ कापूस पिकवणाऱ्या एक फार मोठं क्षेत्र होतं व रेल्वे जंक्शनमुळे वाहतूकसुद्धा सोपी होती. म्हणजेच काय की त्यांचे संपूर्ण कार्य हे सेंट्रल इंडियामध्ये तर आपल्याला दिसतेच, परंतु संपूर्ण भारतभर त्यांनी व्याप्त करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशभर औद्योगिकरणाचे त्यांनी प्रयत्न केले व भारताला विकसित बनवण्याचा त्यांचा ध्यास होता. हे यावरून आपल्याला लक्षात येते. रेशीमाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी जमशेदजी स्वतः जपान गेले. वैज्ञानिक दृष्टीने त्यांचे कसं पालन करावं हे शिकून आले आणि रेशीमाच्या उद्योगाला चालना त्यांनी म्हैसूर येथे दिली. त्यानंतर मुंबईला एक पडकी तेलगिरणी घेऊन त्यांनी त्याचे रूपांतर कापड गिरणीमध्ये केले आणि त्यानंतर मुंबई ही कापडाची एक माहेरघर ठरले होते. भीष्म पितामह म्हणून आपण जमशेदजी टाटा यांना ओळखतो. मिठापासून तर विमानापर्यंत संपूर्ण क्षेत्रामध्ये आज त्यांचे वर्चस्व दिसते आहे आणि त्यांनी जो छोटेसे रोपटे लावले होते ते रोपटे मात्र आज आपल्याला
मोठे वटवृक्ष झाल्यासारखे दिसते आहे. त्यांचा मृत्यू 19 मे 1904 मध्ये झाला. जर्मनी येथे ते गेले असता त्यांचा मृत्यू झाला आणि जन्म त्यांचा 3 मार्च 1839 मध्ये झाला. अशा या महान आत्म्यास कोटी